फॅमिली. सर्वप्रथम तुम्हाला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चांगल्या कामाची सुरुवात ही चांगल्या दिवसापासून करायची असते, म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला. आजपासून आम्ही रोज नवीन काहीतरी शोधणार, त्याच्यावर व्हिडिओज बनवणार आणि ते तुम्हाला काही एंटरटेन करण्याचा प्रयत्न करणार, एक छोटासा प्रयत्न करणार. हो. आज गुढीपाडवा कसा साजरा केला, गुढीची कशी पूजा केली, ते सर्व आज आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही सकाळी लवकर उठलो, स्वयंपाकाची तयारी केली, गुढी उभारण्यासाठी पूजेची तयारी केली, पूजेचं सामान आणलं, जसं की साडी, काठी, हरडा करडा, पूजेचं तांब्या, कडुलिंबाची पानं, हे सर्व आम्ही गुढी उभारण्यासाठी साहित्य आणलंच होतं. त्यानंतर आमची छोटीशी प्रिशा आणि तिची मम्मी कोमलताई यांनी गुढी उभारण्यासाठी साडीचं पिनअप केलं. तसं तर प्रिशाचं चालूच असतं काही ना काही. त्यानंतर सिद्धार्थ दादा आणि कोमलताई यांनी गुढीचं उरलेलं बाकीचं डेकोरेशन पूर्ण केलं. त्यानंतर मी छानपैकीशी गुढी पुढं रांगोळी काढली व त्यानंतर कोमलताई आणि सिद्धार्थदादांनी जी गुढी घरात डेकोरेट केली होती ती गुढी त्यांनी बाहेर गॅलरीत उभारली. त्यांचं हेल्प तशी तर कोमलताई करतच राहतात, त्यांची प्रत्येक ठिकाणी हेल्प. प्रिशा ही कोणत्या कामात काही मागे नसते, तीही तिचंही काही ना काही चालूच असतं मध्ये मध्ये. मग कोमलताईंनी आणि प्रिशाने दादांनी गुढीचं पूजन केलं. त्याच्यानंतर दादा आणि प्रिशाने सेपरेटली गुढीचं पूजन केलं. त्याच्यानंतर आमच्या सासूबाई म्हणजेच आमच्या आईंनी सुद्धा गुढीचं पूजन केलं. प्रिशाचं सारखं काही ना काही चालूच असतं मध्ये मध्ये, याच्या पुढं जा त्याच्या पुढं जा, तिला सारखं उचलून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर शुभमने सुद्धा गुढीचं पूजन वगैरे केलं. मग दादांनी आरती ओवाळली. एक मिनिट. त्यानंतर मिनी आणि शुभमने काही फोटोज क्लिक केले आणि अशा प्रकारे आम्ही आमचा छानसा गुढीपाडवा सेलिब्रेट केला. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.